सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न। अनुज थापन या आरोपीची प्रकृती गंभीर। नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर। अनेक दिवसांचा तिढा अखेर सुटला। महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंविरोधात लढत। शिवसेनेकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर, तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट। शरद पवार हे एकेकाळी आपलं दैवत होते, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढे आपण मोठे नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांकडून शिवाजी पार्कवर ध्वजारोहण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडूनही हुतात्म्यांना आदरांजली। महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंकडून हुतात्म्यांना आदरांजली। उज्ज्वल निकम आणि आशिष शेलार यांनीही नमन केलं। अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपमध्ये प्रवेश, नंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली। नवी दिल्लीतील 100 शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। घाबरण्याचं कारण नाही, कोणीतरी खोडसाळपणा केला असण्याची शक्यता अधिक। गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण। गोदरेज कुटुंबातील वाटणीची प्रक्रिया पूर्ण। आदी आणि नादिर गोदरेज यांना सगळ्या लिस्टेड कंपन्या मिळणार, तर जमशेद आणि स्मिता गोदरेज यांच्या वाट्याला नॉन लिस्टेड कंपन्या। सरकारी कागदपत्रांवर आजपासून आईचंही नाव लागणार। वडिलांच्या आधी आईचं नाव लिहिण्याच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।